दर्शक हो नमस्कार. BR न्यूज प्रस्तुत उत्सव महाराष्ट्राचा सोहळा पंढरीच्या वारीचा या कार्यक्रमामध्ये मी जयपाल खेडकर आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत करतो. तर आज वारीचं महात्म्य आणि वारीचं एक महत्त्व सांगण्यासाठी आज आपल्यासोबत अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर इंगळे महाराज आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आणि ही जी पंढरीची वारी आहे ती किती गुणवैशिष्ट्यानं नटलेली आहे, त्यामधला वारकरी जो आहे त्याची जी स्वयंशिस्त आहे ती कशा पद्धतीची आहे आणि एकंदरच या वारीचा जो इतिहास आहे आणि आता बदलतं जे स्वरूप आहे, या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज सुधाकर महाराजांकडून आपण नक्कीच घेऊया. तर सर्वप्रथम आपल्या या स्टुडिओमध्ये हरिभक्त परायण सुधाकर इंगळे महाराज आज तुम्ही उपस्थित राहिला याबद्दल आपले सुरुवातीला मी स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. तर आता जी पंढरीची वारी आहे म्हणजे आता बघतोय आपण की हा एक उत्सव महाराष्ट्राचाच म्हणणं वावगं ठरणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यातून अनेक पालख्या वारीच्या रूपानं पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यात, अनेक दिंड्या निघाल्यात आणि आपल्या खांद्यावर हा हरिनामाचा गजर करत एक भगवा पताका घेऊन वारकरी आपल्याला मार्गक्रमण करताना दिसतोय. तर एकंदर ही जी वारी आहे तर या वारीला तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? नमस्कार. मी सर्वप्रथम BR न्यूज आणि जयपाल सर असतील किंवा या BR न्यूजच्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण वारीच्या विषयाला घेऊन चर्चासत्राचं आयोजन केलं, कारण या निमित्तानं वारी या विषयाचं आपण मंथन करणार आहोत. या मंथनाच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना वारी काय आहे हे आपल्या विचारातून आपल्या कुवतीनुसार आपण पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. वारी याच्याकडं पाहत असताना वारी ही समाज प्रबोधनाचं एक माध्यम आहे, जनजागृतीचं एक माध्यम आहे, समाजाच्या सुसंस्काराचा मोठा स्रोत म्हणजे वारी आहे. या गोष्टी आपल्याला जर पाहिजे असतील तर आपण कुठं जावं हा पहिला प्रश्न निर्माण होतो. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की सध्याच्या काळामध्ये संस्काराची गरज आहे, सध्याच्या काळामध्ये विचाराची विवेकाची गरज आहे, सध्याच्या प्रवाहामध्ये ज्ञानाची खूप आवश्यकता. परंतु हे आम्हाला जर प्राप्त करायचं असेल, मिळवायचं असेल तर आम्ही कुठं जावं? हे प्राप्त करायला नेमकं ठिकाण काय आहे, आम्हाला त्याचा पत्ता सांगाल का? एखादी वस्तू विचारल्याबरोबर ताबडतोब आपण त्याची गल्ली सांगतो. साध्यातलं साधं आत्ता मोबाईलचा कॉर्ड जरी घ्यायचा झाला तरी त्याची एक गल्ली तयार झालेली आहे. त्यानुसार जीवनाला ज्या गोष्टीची गरज आहे असे संस्कार, असे विचार जर मिळायचे असतील तर त्याचा आम्हाला पत्ता पाहिजे, त्याचं ठिकाण पाहिजे. मग याचा मोठा स्रोत म्हणजेच वारी आहे. हे संस्कार मिळण्याचं एक मोठं ठिकाण म्हणजे वारी आहे. आणि म्हणून या वारीला आम्ही पाहताना संस्कार आणि जागृतीचं माध्यम या दृष्टीनं पाहतो. आता महाराज एकंदर आपल्या सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर एकीकडे आपण म्हणू शकतो की अक्कलकोट आहे, तर दुसरीकडे तुळजापूर आहे, त्यानंतर लागूनच आता पंढरपूरचा खास विशेषत्वानं या वारीच्या रूपानं आपण मंथन करतोय. तर एकंदर एक भौगोलिक स्थिती बघितली तर सोलापूर जिल्ह्याला एक वेगळं असं आध्यात्मिक म्हणा किंवा धार्मिक एक वेगळेपण लाभलंय. तर याबाबत तुम्ही काय सांगाल? खूप चांगला प्रश्न आपण विचारलेला आहे, कारण सोलापूर हे या पर्यटनाचं माहेर आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बरोबर. कारण सोलापूरला रेल्वे असेल, बसची व्यवस्था असेल किंवा या सर्व महत्वाच्या तीर्थक्षेत्राचा एक केंद्रबिंदू म्हणून सोलापूर शहराकडे पाहिलं जातं. यामध्ये सांप्रदायिक परंपरा भिन्न आहेत. यात तुळजापूर असेल तर ते शक्तिपीठ आहे, तुळजापूर असेल तर ते दत्तपीठ आहे आणि पंढरपूर असेल तर ते भक्तिपीठ आहे. अशा तिन्ही मोठ्या स्थानाला जर आम्हाला जायचं असेल तर सोलापूर हे एक मोठं माध्यम आहे. मुंबईच्या मंडळींना सोलापूरला रेल्वेने येता येतं, सध्याच्या परिस्थितीमध्ये विमानाने येता येतं. अशी काही जर आपण सध्याची भौगोलिक किंवा
प्रगतशील अशी माध्यमं विचारात घेतली हा तर सोलापूर हे केंद्रबिंदू आहे बर आणि त्यानुसार आपल्याला तिथं जाता येतं. हा एक भाग आहे. दुसरा आध्यात्मिक भाग विचारात घ्यायचा झाला तर सोलापूरला एक मोठी परंपरा आहे. हो ना. ती म्हणजे सिद्धरामेश्वराची परंपरा आहे. सिद्धरामेश्वर हे योगपीठ आहे बरोबर. आणि म्हणून वर्षातून एक महत्वाचा कार्यक्रम हा जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीच्या पिरियडला एक चांगला आणि मोठा सांस्कृतिक कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये केला जातो. हो. ही एक आध्यात्मिक परंपरा आणि वारसा लाभलेली नगरी म्हणून सोलापूरला पाहिलं जातं. बर. आणि अशा सोलापूरला हे बाकीची तीर्थक्षेत्र संबंधित क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जोडली गेलेली आहेत आणि म्हणून आध्यात्मिक आणि भौगोलिक व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा जोडले गेल्यामुळं हा एक महत्वाचा भाग या दृष्टीनं आपल्याला याला पाहता येईल. बर. तर अलीकडे आपण पाहतोय की वेगवेगळी समाज माध्यम आहेत, म्हणजे सोशल मीडिया असेल किंवा इतर अनेक चॅनल्स असतील आणि काही पुस्तकांमधून देखील आपल्याला ज्यावेळी आपण वारीचा शोध घेतो किंवा वारीचा इतिहास जाणून घेण्याची आपली उत्सुकता असते तर त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा तुकोबा महाराज असतील तर अशा अनेक वर्षापासूनची एक वारीची परंपरा दाखवली जाते. पण काही ठिकाणी एक विसंगत आढळते की त्यांच्या पूर्वीपासून देखील पंढरीला ही वारी येते. तर असं जे काही मत वेगवेगळं आपल्याला विविध पुस्तकं असतील किंवा विविध माहिती स्रोतातून मिळतं, तर एकंदर वारीचा इतिहास सांगायचा झाला तर वारीची सुरुवात कधीपासून आहे, काय वाटतं आपल्याला? हा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण सध्या रील्सचं युग आहे. हो ना. हो. आणि रील्स ह्या एक एक तासाच्या अर्ध्या तासाच्या नसतात. त्यामुळं वारी कधी सुरू झाली हे तेवढ्या मिनिटात सांगावं लागतं. हा बरोबर. आणि म्हणून त्या रील्सला जेवढं बसेल तेवढं घेण्याचा ओघ चालू झाला. बरोबर. म्हणून त्यातून शंका निर्माण व्हायला लागल्या. हो हो. हा यातला महत्वाचा एक भाग. दुसरं, या वारी परंपरेमध्ये वारी ही अनादी काळापासून आहे. वारीचा जर विचार केला तर ती अनादी काळापासून आहे. बर. पण पालखी सोहळ्याचा विचार केला तर ती ज्ञानोबारायांपासून आहे. अच्छा. पालखी सोहळा आणि वारी यात एक मोठं वेगळेपण बर बर आपल्याला विचारात घेता येतं. ज्ञानोबारायांनी 12व्या शतकामध्ये पंढरपूरला पंढरीच्या वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या पात्रात वाळवंटामध्ये संतांची मांदियाळी एकत्रित केली. बर. त्या बाबतीत तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, अभंग आहे. अच्छा. मिळविली मांदी वैष्णवांची, बर. जयाने घातली मुक्तीची गवादी. बर. मिळविली मांदी वैष्णवांची, या सगळ्या वारकऱ्याची मांदियाळी एकत्रित केली. बर. मग त्यामध्ये सावता महाराज असतील, नरहरी महाराज असतील, अच्छा. नामदेव महाराज असतील, संत गोरोबा काका असतील, बर. ही सगळी मंडळी, त्यामध्ये संत जनाबाई असतील, संत मुक्ताबाई असतील, बर बर. महिला आणि पुरुष सर्व संतांचं एकत्रीकरण 12व्या शतकामध्ये ज्ञानोबारायांनी केलं. त्यावेळेला भारतभर पायी तीर्थयात्रा केली. बर बर. मग त्या पायी तीर्थयात्रेमध्ये नामदेवरायांच्या बरोबर ज्ञानोबारायांनी पायी तीर्थयात्रा केली. त्याचे अभंग नामदेव महाराजांनी आपल्या अभंग गाथ्यामध्ये घेतलं. बर. त्याला नाव दिलं तीर्थावळी. अच्छा. तीर्थावळीचे असे अभंग आहेत. बर बर. त्याच्यामध्ये कधी निघाले, किती प्रवास केला, हा सगळा विस्तृत विचार बर बर. गाथ्यामध्ये अभंगातून आपल्याला पाहायला मिळतो. अच्छा. परंतु पालखी सोहळ्याला सुरुवात करत असताना ज्ञानोबारायांनी सुरुवात केली. पण ती पुढं जसे राजे येतील बर तशी परिस्थिती निर्माण होते. आपल्याकडं बऱ्याच वेळा जवळपास 500 वर्ष मुस्लिमांची राजवट होती. हो ना. आणि अशा मुस्लिमांच्या राजवटीमध्ये पालखी सोहळा टिकणं जड असल्यामुळे वारी चालू राहिली, पण पालखी सोहळ्याला मात्र काही ठिकाणी थोडं थांबावं लागलं. हो ना. पुन्हा त्या पालखीला सुरू करण्याचं काम हैबत बाबांनी केलं. आणि म्हणून याचे प्रणेते हैबत बाबा असं सुद्धा सांगितलं जातं. पण हैबत बाबांनी कधी सुरू केले, काय सुरू केलंय याचा बारकावा रील्स मध्ये येत नाही. कारण रील्सला तेवढी मिनिटं नाहीत, त्याला मर्यादा आहे.
आणि म्हणून हा वेगवेगळा प्रश्न मांडला जातो. पण हैबत बाबा हे एक सेनापती होते आणि त्या सेनापतींना एक शिस्तीचा विचार त्यांच्या स्वभावात आणि वागण्यात होता. आणि म्हणून ते ज्या वेळेला पालखी सोहळ्यामध्ये आले त्यावेळेला त्यांनी पालखी सोहळ्याला एक शिस्त लावली की पालखी कुठं असावी, पालखीच्या पुढे दिंड्या कशा असाव्या, त्या दिंड्याला क्रम दिला, कुणी कसं चालावं याचं जे एक नियोजन आहे, बरोबर, नियोजनाची जी एक पद्धत आहे ती हैबत बाबांनी घालून दिली. पण पालखी सोहळा ज्ञानोबरायांनी सुरू केला आणि वारी सनातन कालापासून चालू आहे. बर, म्हणजे एकंदर आपण असं म्हणता येईल की आता वारी आणि वारीचा जो मुख्य घटक म्हणून पाहतो तो वारकरी यांची जी स्वयंशिस्त आहे, ज्यातून आपण आज देखील प्रेरणा घेतोय. म्हणजे एकंदर अचानकच पंढरीकडे लाखोंचा जनसमुदाय येतोय आणि तो लोटतोय देखील परत आपापल्या गावी. पण हे सर्व होत असताना त्यावर कुणीतरी अशी बारकाईने नजर ठेवावी, प्रत्येकाला शिस्त शिकवावी किंवा प्रत्येकाला काहीतरी सूचना कराव्या, ही वेळ येत नाही. तर एकंदर तुमच्या म्हणण्यानुसार हैबत बाबांची जी काही प्रेरणा मार्गदर्शन होतं त्याचीच एक परिणिती म्हणूया किंवा त्याचंच एक प्रतिबिंब आजच्या या वारीच्या स्वयंशिस्तीमध्ये दिसतंय. तर असंही म्हटलं जातं की जेव्हा नव्हतं चराचर तेव्हा होतं पंढरपूर. म्हणजे जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. मग नेमकं हे कशामुळे म्हटलं जातं, तुम्हाला काय वाटतं? हा अभंग भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. बरोबर. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, असा नामदेव महाराजांनी एक अभंग लिहिलेला. यामध्ये पंढरी महात्म्य वर्णन केलेलं आहे. बर, आता याचा विचार हा आध्यात्मिक दृष्टीनं पाहता येतो. याला जर आपण ऐतिहासिक किंवा व्यावहारिक दृष्टीनं पाहायचं झालं तर पंढरपूर कधी निर्माण झालं, मग त्याच्या अगोदर हे कोणत्या युगातलं आहे, मग त्याच्या अगोदर युग होते का, व्यावहारिक दृष्टीनं याला पाहणं आणि आध्यात्मिक दृष्टीनं पाहणं हा थोडासा वेगळा विचार आहे. आध्यात्मिक दृष्टीनं पाहत असताना चर आणि अचर, चराचर नव्हते बरोबर तेव्हा होते असा विचार मांडलाय. आता चर कशाला म्हणतात आणि अचर कशाला म्हणतात? चर म्हणजे चैतन्य, अचर म्हणजे जड. अच्छा, जड म्हणजे देह, बरोबर, आणि चेतन म्हणजे जीव. आपण सगळे जीव आहोत. बरोबर. देहाशिवाय वारी करता येत नाही आणि जीवाच्या मनात आल्याशिवाय, जीवाला वाटल्याशिवाय हा देह वारीच्या वाटेकडे येत नाही. बरोबर. मग देह पण जीव दशा पण नव्हती त्याच्या अगोदर पंढरपूर होत. अच्छा, हा एक तात्विक अर्थ आहे. आता केवळ एवढ्यावर जर कोटी करायची झाली, कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार, वेगवेगळे जर प्रकारानं मांडायचं झालं तर मी 10 प्रकारे चर अचर मांडेन. पण आपल्याला इथं प्रवचन करायचं नाही, आपलं हे चर्चा सत्र आहे. आणि त्यामुळं नामदेव महाराजांचा खूप सुंदर अभंग आहे. आणि या अभंगात महाराजांना सांगायचं आहे की पंढरी हे खूप विलक्षण आहे. कारण जे वैकुंठात मिळत नाही, जे उत्तम लोकात मिळत नाही, ते आम्हाला पंढरीत सुख मिळतं. हा या अभंगाच्या मागचा महत्वाचा हेतू आहे. बर. मग आता महाराज आपण बघतो की पंढरपूर असेल, तुळजापूर आहे, आपण म्हटल्याप्रमाणे गाणगापूर आहे, तर ही जी सर्व क्षेत्र आहेत, मग जेवढी काही आपल्या महाराष्ट्रात असतील, भारतभर आहेत, तर प्रत्येक ठिकाणी ज्या स्थापित मूर्ती आहेत तर त्या प्रत्येक मूर्तीचं एक गुणवैशिष्ट्य म्हणता येईल. म्हणजे त्याची जी काही रचना असेल, त्याची उत्पत्ती असेल किंवा त्याच्यामध्ये असलेली जी काही स्थापत्य कला आहे किंवा मूर्तिकला आहे, याबाबत प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनेक गुणवैशिष्ट्य दिसतात. तसं मग आता जी पंढरपुरामध्ये पांडुरंगांची मूर्ती आहे, तर या मूर्तीबाबतची काही ठळक वैशिष्ट्य सांगता येतील आपल्याला? यामध्ये वैशिष्ट्य सांगत असताना आम्ही वारकरी या भूमिकेतून महत्वाचा एक भाग पाहतो. कारण आपल्याकडे संप्रदाय वेगवेगळे आहेत. त्यामध्ये अध्यात्मानं 5 देव स्वीकारलेत. याला शास्त्रामध्ये देव पंचायतन असं म्हटलंय. जसं आपल्याकडे ग्राम पंचायत असते, पंचायत शब्दाचा अर्थ निवाडा केला जातो ते ठिकाण, त्याला पंचायत म्हणतात. आणि पूर्वी हे 5 जण मिळून करायचे किंवा जो निकाल करायचा त्यांना पंच म्हणायचे, म्हणून त्याला पंचायत नाव आलं.
आणि देवाचं सुद्धा सृष्टीच्या निवाड्याचं एक स्थान आहे, त्याला देव पंचायतन असं म्हटलंय. अच्छा. त्यामध्ये 5 देव अध्यात्मानं आपल्या समोर मांडलेत. बर बर. 1 भगवान विष्णू, 2 भगवान शंकर, 3 गणपती, बर. 4 सूर्य, 5 आदिशक्ती. अच्छा. मग या 5 मध्ये 2 महत्वाचे मानले जातात. एक भगवान विष्णू आणि भगवान शंकर. या 2 परंपरा, एक वैष्णव परंपरा आणि एक शैव परंपरा. बर बर. वैष्णवाच्या उपासना पद्धती काय आहेत, शैवाच्या उपासना पद्धती काय आहेत. वैष्णव मंडळीला लागणारी सामुग्री पूजेला आणि शैवांना लागणारी सामुग्री हा सगळा स्वतंत्र विचार आहे. आता त्याच्या खोलात मी जाणार नाही, पण या दोन्हीचा समन्वय ज्या मूर्तीमध्ये झाला त्याला पांडुरंग म्हटलं जातं. बर बर. आणि म्हणून महाराजांचा एक अभंग आहे, हरी हरा भेद नाही, बर बर, नका करू वाद, असा अभंगच आहे. अच्छा अच्छा. हरी आणि हरामध्ये भेद नाही. मग याच्यासाठी दृष्टांत दिला, गोडी साखरेच्या ठाई. साखर आणि गोडी एका ठिकाणी आहे, बरोबर. तसे हरी आणि हर एका ठिकाणी आहे, त्याला वेगळं करू नका. बर बर बर. पण आम्ही भक्तांनी काय केलं, हा देव आमचा, मग आमच्याला सोडून दुसऱ्याला आम्ही रामराम घालत नाही, नमस्कार करत नाही. तो देव आमचा, मग त्या देवाच्या पद्धती ज्याला येत नाही त्याला इकडे येऊ देऊ नका, त्याला प्रवेश बंदी करा. हे आम्ही निर्माण केलंय, देवानी नाही. बरोबर बरोबर. हे शास्त्रानं सुद्धा सांगितलेलं नाही, याचा ग्रंथात सुद्धा विचार नाही, पण हे आम्ही निर्माण केलं. आणि याला निर्माण करत असताना सोवळं ओवळं याचे नियम लावून मांडायला लागलो आम्ही. म्हणजे समाजाला वाटावं की हे सोहळ्यातला विषय आहे, मग यांचा स्पर्श नको, त्यांचा स्पर्श नको. पण देवाला सगळी लेकरं सारखी असतात आणि म्हणून देव सगळ्याला जवळ करतो. पण हे निर्माण केलेल्याला बाजूला ठेवण्यासाठी एक स्वतंत्र मूर्ती निर्माण झाली, ती म्हणजे हरी आणि हराचं ऐक्य. म्हणून पांडुरंगामध्ये कपाळापासून डोक्यापासून खाली विष्णू मानला जातो आणि वर महादेवाचं लिंग, म्हणून हरी आणि हर याच्या ऐक्याची मूर्ती म्हणून आम्ही याच्याकडे पाहतो. बर. तर आता महाराज आता बोलताना जो काही संप्रदायाचा विषय निघाला, म्हणजे त्यामध्ये जे काही ऐक्य आहे हरी आणि हराचं, तर संप्रदायामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं की वारी निघायची किंवा त्यामध्ये वारकरी सहभागी व्हायचे, तर खास करून आपले शेतकरी बांधव असतील किंवा माळकरी बांधव असतील, यांचा विशेषत्वानं मोठ्या लक्षणीय सहभाग यामध्ये दिसायचा. पण अलीकडे काही वर्ष असं झालंय की वारी म्हटलं की त्यामध्ये मग वारकरी आले, माळकरी आले, धारकरी आले, त्याबरोबरच आपण बघतो आता युवा वर्ग देखील मोठ्या प्रमाणात वारीत सहभागी होते. अनेक नोकरदार देखील आपल्या मानसिक शांततेसाठी म्हणा या वारीच्या वाटेवर मार्गक्रमण करताना दिसत आहेत. तर आता जो हा बदल घडत आहे, तर तो बदल तुम्हाला कसा वाटतं? याचं महत्वाचं कारण असं आहे की पूर्वी सुद्धा शहरातल्या मंडळींना वारीला यावं वाटत होतं, परंतु नोकरी, काम, धंदा याच्या अडचणी निर्माण होत होत्या. बरोबर. कारण वारी जर विचार केला, आळंदी ते पंढरपूर कमीत कमी 20 दिवस, बरोबर. देहू ते पंढरपूर 21 दिवस. पण याच्या पाठीमागे जर आपण गेलो, गजानन महाराजांची दिंडी निघाल्यापासून इथला काला घेईपर्यंत 1 महिन्याचा कालावधी आहे. बरोबर. ते तिथून निघून माघारी पोचेपर्यंत त्यांना 2 महिने लागतात. म्हणजे वर्षभरात 12 महिने, त्यातले 2 महिने ते वारीला बाजूला काढतात, 10च महिने संसार करतात. म्हणजे विदर्भातली मंडळी, मग मुक्ताईची पालखी निघते मुक्ताईनगर वरून, जळगाव वरून एक मुक्ताईची पालखी निघते. त्या भागातून येणाऱ्या ज्या पालख्या आहेत त्यांना 2.25 महिने 2 महिने लागतात. मग 2-2 महिने रजा किंवा 2 महिने एखादा आपलं दुकान असेल, धंदा असेल, बंद ठेवू शकत नाही. मग शेतकरी हा एकदा पेरणी झाली की काही भाग त्याचा तो रिकामा असायचा. पूर्वी फक्त शेतीवर घर होतं,
मग कृषी विभागानं त्याच्यामध्ये संशोधन केलं आणि पर्यावरणाचा विचार करून जर पाऊस नाही झाला तर शेतकरी अडचणीत यायला लागला म्हणून शेतीपूरक व्यवसाय समोर आणले. बरोबर. आता शेती आणि पूरक व्यवसाय याच्यातून शेतकऱ्याला वेळ कमी मिळतो. मग त्यांनी काय चालू केलं की स्त्री आणि पुरुषांनी मिळून शेतीन पूरक व्यवसाय बरोबर आणि मग दोघातल्या एकाने ते व्यवसाय पाहायचे आणि एकानं वारीला यायचं. बरोबर. हा शेतकऱ्याचा विषय चालू झाला म्हणून शेतकरी हा जास्त वेळ देऊन बाहेर पडतो. पण कामधंद्यामध्ये काय होतं, 2 दिवस येणं 4 दिवस येणं एवढं शक्य आहे, पण 20-20 दिवस येणं महिना येणं शक्य होत नाही. म्हणून आता मला आवर्जून तुम्हाला सांगावं वाटतं की आमच्या सोलापूरमध्ये आमचे शंकरराव भोसले म्हणून आहेत. बर. वर्षभर कुठंही रजा काढत नाहीत. बर बर. कुणाच्या लग्नाची पत्रिका आली घरच्यांना पाठवतात, मुलांना पाठवतात, स्वतः जात नाहीत. बर. कुठेही काही काम असलं सुट्टीला करणं, हा. रजा राखीव ठेवायची आणि वारीला उपयोगात आणायची. म्हणजे शहरातली मंडळी अशी करतात. पण आता काय झालंय, आता जास्तीत जास्त सोशल मीडियामुळं तरुणांचा वर्ग वाढायला लागला. हा बदल काळानुसार आहे. सोशल मीडिया चांगला झालाय. हे मोबाईल असतील, रील्स असतील, व्हिडिओ असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आपल्यासारखे चॅनल्स असतील, हे सगळे हे या विषयाला जास्त कव्हरेज द्यायला लागले. कारण मला हे चांगलं माहिती आहे. मी पाठीमागं या वाहिन्यांच्या माध्यमातून वारीला हजर राहायचो 2002-2003 साली. त्यावेळेला हे अँड्रॉइड मोबाईल नव्हते आणि फक्त इलेक्ट्रॉनिक काही चालू झालं होतं. सुरुवात ब्लॅक अँड व्हाईट होते टीव्ही. बरोबर. आणि त्यावेळेला काही मोजके कॅमेरे असायचे आणि मग हे हळूहळू याच्यात जागृती होत गेली, प्रगती होत गेली विज्ञानाची आणि त्याचा प्रभाव तरुणींवर झाला आणि म्हणून त्यांची उपस्थिती वाढली. हे आता स्पष्टपणे स्वीकारावं लागणार. बर. आता ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की तरुणींची तर उपस्थिती वाढलीच, पण यासोबतच आपलं जे शासन आहे ते देखील आता देहू असेल, आळंदी असेल किंवा महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ज्या पालख्या निघतात, पालखी सोहळे, दिंड्या असतील, तर यांच्यासाठी ज्या काही सोयी सुविधा या वारीच्या काळात आहेत त्यात देखील मला वाटतं की त्या देण्याकरिता कायम तत्पर आहे, कुठंही कमी पडताना दिसत नाहीये. मग पूर्वीची वारी आणि आताची वारी जर शासनाच्या मदतीच्या दृष्टिकोनातून बघायची झाली तर काय सांगाल तुम्ही? आता हा विचार थोडा संवेदनशील विचार आहे, परंतु आपल्या माध्यमातून मांडतो. पूर्वी याला निधी खूप कमी असायचा. मला चांगलं माहिती आहे, कारण मी संघटनेच्या माध्यमातून 25 वर्षापेक्षा जास्त काम करतोय. केवळ काम नाही, संघर्ष सुद्धा करतोय. प्रसंगी निवेदन देणं, आंदोलन करणं हेही मी केलंय. आणि म्हणून सुरुवातीला निधी कमी असायचा, मग तो अंशात्मक वाढला. आता वाढला हे सुद्धा मला धाडसानं सांगावं लागायला लागलंय. इतका तो कमी असायचा आणि म्हणून त्याची तरतूद जी पूर्वी केली जाते त्याच्या टेक्निकली अडचणी असायच्या. मग माझ्या दृष्टीनं याला काही अधिकारी याला कारण असतील. कारण हे विधानसभा असेल किंवा संबंधित मंत्रालयात मंजूर झालं तर ते सचिवालयातून पुढं किती प्रवाहित होतं आणि त्याला गती मिळते, त्याच्यावर त्याचा परिणाम आहे. मी असं मागं ऐकलंय की वारी झाल्यानंतर सुद्धा निधी आणखीन मिळालाच नाही. अच्छा. त्यामुळं ती यंत्रणा कामच करत नाही, फक्त कागदावर असते. आणि जर काही असं झालं तर कागदावरची यंत्रणा समोर येते. मग जिथं आता समजा उदाहरण द्यायचं झालं तर 100 टॉयलेट उभा करायचे आहेत, परंतु निधी मिळाला नाही. मागच्या वर्षीचा अनुभव असल्यामुळं या वर्षी उभा करणारा 50च उभा करतो. बरोबर. उभा करताना तो 50च उभा करतो, कागदावर दाखवतो 100 उभा केलाय, कारण त्याला मागचं बिल मिळालं नाही. मला चांगला अनुभव आहे. माघवारीला सुद्धा आम्हाला टँकर मिळायचे झाले तर वर्ष टँकरच्या डिझेलचं बिल मिळत नाही.
मग आता याला कारण कोण आहे, त्याला आम्ही पाठपुरावा करायचा का? मग आमची अडचण अशी होते की आम्ही पंढरीत चालायचं, वाटेवर चालायचं का यांच्या डिझेलसाठी कागद पळवायची. बरोबर. आम्ही या टेबलला जा, त्या टेबलला जा. मग आमचा प्रश्न आहे, अधिकारी काय करतात? आम्हाला अधिकारी सहकार्य करत नाहीत असं माझं म्हणणं नाही, पण टायमिंग पिरियड मध्ये सहकार्य करत नाहीत हा माझा स्पष्टपणे आत्ताचा आरोप आहे. बरोबर. आणि मी कॅमेऱ्यासमोर जाहीर करतोय, धाडसानं करतोय, कारण मला हे माध्यम मिळालंय बोलायला, त्यामुळे मी बोलायला लागलोय. मागच्या वर्षीचं डिझेल या वर्षी मिळालं नाही अशी आत्ताची या मागवारीची तक्रार आहे. बरोबर. म्हणजे मग आम्हाला आता मिळताना पुढच्या वेळेला टँकरला काय होतं, अडचणी येतात. ज्याच्याकडून घेतोय तो सांगतोय मागं मिळाला नाही, मग 3 द्यायच्या ऐवजी 2च दिले जातात. सेवेची, सुविधांची, सोयीची उपलब्धता या गोष्टीमुळे कमी होते. पण मला आता धाडसानं सांगावं वाटतं की सन्माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब हे ज्या वेळेला इथं लक्ष द्यायला लागले त्यावेळेपासून निधी सुद्धा वाढला. आणि माझ्या माहितीप्रमाणे की हे पहिले पालकमंत्री आहेत की ज्यांनी आतापर्यंतच्या मागच्या वारीमध्ये सर्वात जास्त वेळ वारीला दिलाय. बरोबर. कारण आता मी बातम्या पाहताना थोडं लक्ष देतो की पालकमंत्री हे दिवसा येऊन एक अर्धा तास 1 तास बैठक घेतली, जबाबदारी संपली, असं आतापर्यंतचं नियोजन होतं. पण या पालकमंत्र्यांनी स्पॉट वाईज नियोजन केलंय, स्वतः तिथं जातीनं लक्ष दिलंय. 65 एकरला काय असतं, वाळवंटाला काय आहे, वाखरीला काय आहे, रिंगणाच्या ठिकाणी काय आहे, महापूजेचं कसं नियोजन आहे, हे स्वतः पाहतात. हे आपल्या माध्यमातून आम्हाला थोडंसं पाहायला मिळतं, बातम्यांमधून हे पाहायला मिळतं. म्हणून याच्यामध्ये प्रशासन बदललंय हे मला आवर्जून सांगावं लागणार आहे. मागं सुद्धा मुख्यमंत्री आत्ताचे असतील, मागचे असतील, यांनी जास्त लक्ष दिलंय. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी वारीला लक्ष दिल्यामुळं याच्यातले बरेच बदल आम्हाला आता लक्षात येत आहेत, जाणवत आहेत. आणि आम्ही नक्की त्याचं स्वागत केलं पाहिजे, कारण आम्ही जिथं होत नाही ते नाही म्हणून सांगतो, जिथं होतंय त्याचा नक्की गौरव करणार आहे. आणि म्हणून हे आत्ता झालेले बदल मला आपल्या या माध्यमातून सर्वांसमोर मांडायचे. बर. तर नक्कीच म्हणजे तुमच्या दृष्टीने हे स्वागतार्ह बदल आहेतच. पण आता अखिल भाविक वारकरी मंडळाचे एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्ही ज्यावेळी कार्य करता किंवा काम पाहताय, तर ही जी वारी पंढरीची निघते, तर याला तुमच्या मंडळाकडून कसं सहाय्य केलं जातं? आम्ही सर्वात महत्वाचं वारीच्या ज्या ज्या गोष्टी असतात त्या वेळेला आम्ही प्रत्येक मंडळाला संपर्क करतो. बर. आता पाठीमागं वाळवंटातून हे पूर्वी फड म्हणा किंवा मंडप, दिंड्या चंद्रभागेच्या पात्रातल्या वाळवंटामध्ये प्रत्येक वारी भरायची. बरोबर. हा एक वेगळ्या विषयानं कोर्टात हा विषय गेला आणि स्वच्छतेच्या कारणास्तव वाळवंटातले मंडप 65 एकर परिसरामध्ये वर्गीकरण करण्यात आले. अच्छा. त्याला हलवलं गेलं. 65 एकरला आल्यानंतर मात्र प्रशासनानं तिथं आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि तिथं मंत्रालयातनं आम्हाला सहकार्य तेवढं त्यावेळी झालं नाही. प्रशासनाचं म्हणणं आहे की 1000 स्क्वेअर फूट मध्ये 500 लोकांनी बसलं पाहिजे. अहो, तुम्ही मांडी घालून मला बसून दाखवावं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी. एका व्यक्तीला मांडी घालायला जागा किती लागते, तर 500 जणाला जागा किती लागते मांडी घालून बसायला. तर 1000 स्क्वेअर फूट मध्ये ही मंडळी जेवायला बसतात, रात्री झोपण्यासाठी ती 1000 स्क्वेअर फूटच वापरलं जातं. ज्यांना मठ नाहीत ती मंडळी 65 एकर मध्ये मंडप मारून वारीला असतात. मग आम्ही आता 65 एकर मध्ये प्लॉट वाटप जे होतं तिथं प्लॉट वाटपचा क्रायटेरिया, नियम काय आहे? 500 दिंडी म्हणजे 500 वारकरी ज्या दिंडीत आहेत त्यांना एक प्लॉट द्या. कितीही विनंती केली तर नियम, क्रायटेरिया हा लावला जातो. ह्याला मला काही अजून शासनाचं सहकार्य मागही मिळालं नाही, त्याच्यात बदल झाला नाही. मग आमचं म्हणणं काय आहे
की प्रशासनानं एवढ्या पातळीला येऊन सहकार्य केलं पाहिजे. मग आम्ही वारकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केलं, निवेदन दिलं. जिल्हाधिकारी असतील, प्रांत असतील, नगर अधिकारी असतील, मंत्री असतील, आमदार असतील, सगळ्याचा पाठपुरावा केला. दरवर्षी पाठपुरावा प्रत्येक वारीला, कारण हे 4 वारीला आम्हाला प्लॉट लागतात आणि ते प्लॉट एका दिंडीला एकाच वारीला लागतात. 4 वारीला दिंड्या वेगवेगळ्या आहेत. प्रशासनाचं म्हणणं आहे की तुम्ही तिथं कायमस्वरूपी तुमचा हक्क दाखवाल. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही टेक्निकली मुद्दा निर्माण करा, यांचा हक्क बसणार नाही असे तुम्ही तुमच्या बौद्धिक कौशल्याने असा नियम समोर आणा, पण त्यांना दरवर्षी फॉर्म भरण्याचा वेळ आणू नका. 5 वर्ष संघर्ष केला त्यावेळेला. आता ह्या सगळ्याची यादी मागच्या वर्षीपासून कॉम्प्युटरला नोंद झाली, पण अजून सुद्धा आता आम्हाला फॉर्म भरून द्यावा लागतो. फक्त पूर्वी जी सिस्टीम होती त्यात थोडा बदल झाला. हे आम्ही संघर्षातनं मी फक्त एक मुद्दा 65 एकरचा मांडलाय. आता याला परवाच आम्हाला लक्षात आलं की पुण्यावरून सासवडला या दिंड्यांचे जे ट्रक्स आहेत त्या ट्रकमध्ये जेवणाचे सगळं साहित्य असतं. मग त्यामध्ये गॅस सिलेंडर असेल, गॅस शेगडी असेल, साहित्य असेल, धान्य असेल, हे सगळं ट्रकमध्ये असतं. मग आतापर्यंत कसं होतं की 2 लेन चालणाऱ्यांना आणि 2 लेन या वाहनांना, परंतु प्रशासनाला ते 2 वर्ष झाली शक्य होत नाही. म्हणून पुणे ते सासवड ट्रक यायला 15 तास लागले. त्या दिवशी कुणालाही दिंडीतल्या मंडळींना जेवण मिळालं नाही. आता काहीतरी घेऊन कोणी काय आपल्या आपल्या परीनं खाल्लं असणार आहे, हा भाग वेगळा आहे. संध्याकाळी ते लवकर आले नाही म्हणून ते टेंट तंबू असतात मुक्कामाचे, ते मारायला सोय झाली नाही, व्यवस्था झाली नाही, मानसिक त्रास, हे सगळं सहन करावं लागतं. अशा वेळेला संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. आता या वेळेला इंद्रायणी मातेला वाटलं आपण प्रस्थानाला हजर राहू, म्हणून देहूला आणि आळंदीला इंद्रायणीला पूर आला. आता हा नैसर्गिक असला तरी आम्ही त्याला पाहताना असं पाहणार आहे, दरवेळी वारकऱ्यांनाच ज्ञानोबाराय तुकोबाराय जवळ घेत आहेत, एकदा तरी इंद्रायणीला आम्हाला मला घ्यावं असं इंद्रायणी मातेला वाटलं असेल, म्हणून ती एक दिवस अगोदर प्रस्थानाला आली. मग आम्ही सगळ्याला आवाहन केलं की शासनानं आपल्याला सांगितलंय प्रस्थानाला तिथं गर्दी करू नका. म्हणजे संघटना प्राप्त परिस्थितीचा विचार करून समोर जाते आणि ह्या सगळ्यावर कसं आपल्याला नियंत्रण, सहकार्य, याच्यामध्ये गोंधळ होऊ नये या पद्धतीसाठी आम्ही प्रयत्न करतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेअभावी मी एवढे 1-2च मुद्दे आपल्यासमोर मांडले. तर नक्कीच. तर आपण बघतोय की आता विठू माझा लेकूरवाळा म्हणतोय आपण, आणि या सर्व लेकरांची हाक असेल ती आर्त हाक पांडुरंग प्रत्येक वेळी ऐकतो आणि त्यांचं मागणं पूर्ण करतोय. तर आता जी ही आषाढी वारी 2026 सालची आहे, तर या वारीमध्ये विठुरायाकडे तुम्ही काय मागणं मागाल किंवा विठुरायाला काय साकडं घालाल? आत्ता विचार केला तर आम्ही देवाकडं काही मागत नसतो, हा वारकरी आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे, वाडवडिलांची परंपरा आहे. परंतु समाजासाठी मागणं ही सुद्धा आमची परंपरा आहे. समाजाचं कल्याण व्हावं याच्यासाठी काही मागितलं पाहिजे. सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर वारकरी आणि शेतकरी हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये सोलापूर शहरासहित उत्तरेच्या बाजूला पाऊस खूप विरळ आहे असं हवामान खातं सांगतं. आणि त्यामुळं हवामान खातं काय का सांगेना, पण पांडुरंगानं लक्ष देऊन आमच्या शेतकऱ्याला आनंदी समाधानी करावं आणि वारकऱ्यांना, त्या शेतकरी वारकऱ्याला भक्तीसाठी भरपूर असं भक्तीचं काय म्हणतात त्याला, भक्तीचं वैभव त्याला उपभोगता येईल असं ऐश्वर्य द्यावं, हीच या प्रसंगी मागणी असेल. तर नक्कीच महाराज, उत्सव महाराष्ट्राचा आणि 16 पंढरीच्या वारीच्या या कार्यक्रमामध्ये आज तुम्ही उपस्थित राहिलात आणि वारीचे एक
महात्म्य म्हणू, तिची एक महती, वारकऱ्याची गुणवैशिष्ट्य असतील आणि वारीबद्दलचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत ते तुम्ही सहजरित्या उलगडून आमच्या या सर्व दर्शकांना सांगितले. याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.